नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 21 ऑगस्टला वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो। या गुरुपुष्यामृत योगावरती सोने चांदी खरेदी करणे, नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा नवीन कोणतेही तुमचे महत्त्वाचे काम असो ते सुरू करण्याला अत्यंत महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार आपण गुरुपुष्यामृत योगावर काही सोने चांदी खरेदी केली तर ते कधीही मोडण्याची विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणूनच या योगावरती अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात। गुरुपुष्यामृत एक दुर्मिळ योग आहे जो वर्षातून 2 वेळा किंवा 4 वेळाच निर्माण होत असतो। पुराणानुसार आपण जर गुरुपुष्यामृतच्या दिवशी एखादं काम करायला सुरुवात केली तर त्या कामात आपल्याला यश मिळायला सुरुवात होते, म्हणून अनेक जण या दिवशी नवीन कामांना सुरुवात करत असतात। खूप दिवसापासून अडलेली कामे देखील या दिवशी केली तर ती पूर्ण होत असतात। तसेच या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात, नवीन घराचे बांधकाम करतात किंवा अनेक जण गृहप्रवेश देखील या दिवशी करत असतात। त्याचबरोबर नवीन जमिनी, नवीन गाड्यांची खरेदी केली जाते। कोणतेही शुभ कार्य या दिवशी केले जातात आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास आपले ते लवकरात लवकर काम पूर्ण होत असते। तर उद्या आहे वार गुरुवार, उद्या गुरुपुष्यामृत योग। उद्या तुम्ही उपाशी राहिला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान। शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील, कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तुमची ती पूर्ण होणार आहे। कोणताही शत्रू तुमची माफी मागेल, त्यामुळे अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय एका पानाचा मी तुम्हाला सांगणार आहे। हे पान घरी आणण्याचे काय करायचे संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। पवित्र श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी गुरुपुष्यामृत योग आला होता आणि पुन्हा श्रावण महिना संपण्याच्या आधी परत एकदा हा योग जुळून आलेला आहे। श्रावण महिन्याची सांगता होत असतानाच हा गुरुपुष्यामृत योग पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग येणे अतिशय शुभ मानले जाते। तब्बल 135 वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे। या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ 21 ऑगस्टला सकाळी 6:23 सुरू होणार आहे आणि समाप्ती रात्री 12:08 होणार आहे। म्हणजेच दिवसभर हा गुरुपुष्यामृत योग गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय या दिवशी करायचा आहे। आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या सकाळी 12 वाजेच्या आतच करायचा आहे। ह्या एका झाडाचं पान आपल्याला या वेळेच्या आतच घरात आणायचं आहे। हा उपाय जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केलात तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे। प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते। कधीकधी आपली खूप दिवसाची इच्छा पण ती लवकर पूर्ण होत नाही। कधीकधी आपण त्यासाठी खूप प्रयत्न करतो, पूर्ण होत येते, पण काही ना काही कारणास्तव पुन्हा ती इच्छा पूर्ण होत नाही। आपल्या कष्टाला, मेहनतीला इच्छा पूर्ण करण्यासाठी नशिबाची साथ मिळत नाही। जर आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्याला अशा प्रकारे यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा ह्या लवकर पूर्ण होत नसतात। बऱ्याच वेळेला आपण आपल्या काही इच्छा पूर्ण न झाल्यास नशिबाला देखील दोष देत असतो, परंतु आपण अशा काही विशेष तिथीवर काही उपाय जर केले तर आपल्या नशिबाला साथ मिळते आणि आपलं सर्व कामं सुरळीत होत असतात। त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी शत्रू असतो। शत्रू हा गुपित असतो। कधीकधी शत्रू आपल्या समोर असतात, तोंडावर गोड बोलतात, पण माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात। जर शत्रू तुमच्यावर गुप्त वार करत असेल किंवा समोरून वार करत असेल, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील, संकटे येत असतील, असा शत्रू त्रास दूर करण्यासाठी देखील हा उपाय महत्त्वाचा मानला जाणार आहे। तसेच हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होते। आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो। त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवर आपण त्या झाडासंबंधित काही उपाय जर केलेत तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते।
असेच एक महत्त्वाचे झाड म्हणजे औदुंबराचे झाड, त्याला उमराचे झाड असे देखील म्हणतात. साक्षात दत्तनिवास असलेले औदुंबराचे झाड, यामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो, भगवान विष्णूंचा देखील वास असतो. या औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असे देखील म्हणतात, कारण भगवान विष्णूंनी या औदुंबराच्या वृक्षाला आशीर्वाद दिलेला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच जो कोणी या झाडाची पूजा करेल, भक्ती करेल, त्याच्या सर्व मनोवांछित इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते व सर्व पापे देखील नष्ट होत असतात. जर आपण गुरुवारी या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते. तसेच या झाडाच्या पूजेने जन्मजन्मेची पापे देखील नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. इतकं महत्त्व या औदुंबराच्या वृक्षाला दिले जाते. या औदुंबराच्या वृक्षाची पूजा खास करून गुरुवारी केली जाते आणि गुरुवारीच गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि म्हणूनच या योगावरती हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे व त्यानंतर लगेचच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहेत. त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत. भगवान विष्णूंनी तिळाची उत्पत्ती केलेली आहे, म्हणून तीळ हे लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर गाईचं कच्चं दूध 1 चमचाभर टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. 2 उदबत्ती घ्यायच्या आहेत आणि हे जल, उदबत्ती आणि थोडेसे फुलं घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचे आहेत, म्हणजेच उमराच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर 2 उदबत्ती तुम्हाला तिथे लावायच्या आहेत. वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करायचं आहे आणि फुले वाहायची आहेत. त्यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर या वृक्षाचं तुम्हाला एक पान तोडायचं आहे. खाली पडलेलं पान असेल, गळून पडलेली पानं असतात, त्यापैकी एक घेतलं तरीही चालेल. नसेल तर तुम्हाला वृक्षाची माफी मागून एक पान तोडून घ्यायचे आहे. तसेच या झाडाची एक काडी देखील तुम्हाला घरी आणायची आहे. घरी आल्यानंतर हे पान स्वच्छ धुवून काढायचे आहेत. नंतर कुंकवाचा एका वाटीमध्ये गंध तयार करून घ्यायचा आहे आणि त्या औदुंबराच्याच काडीने तुम्हाला त्या पानावर तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे. अगदी थोडक्यात, कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायची आहे. धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल तर धनप्राप्ती, कर्जमुक्तीबद्दल असेल तर कर्जमुक्ती, शत्रुत्रासाबद्दल असेल तर शत्रुत्रास दूर होण्यासाठी, तसेच मुलांची प्रगती होत नसेल तर मुलाच्या प्रगतीसाठी, नोकरी संबंधित असेल तर नोकरीसाठी जी काही इच्छा असेल ती तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळावर तुम्हाला हे पान ठेवायचे आहे. त्यानंतर हे पान तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे. तर उपायाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित केलेला असायला हवा, घरातील वातावरण प्रसन्न असायला हवे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पान तुम्ही देवघरात देवासमोर ठेवल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यावर हळदी कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाच्या अक्षता तयार करायच्या आहेत. त्यानंतर त्या पानाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि हे जे 21 तांदूळ आहेत ते त्या पानावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूचे नामस्मरण करायचे आहे. इथेच बसून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. संपूर्ण दिवसभर ते पान तुम्हाला तिथेच राहू द्यायचं आहे. संध्याकाळी 4 वाजता ते पान तुम्हाला तिथून उचलायचे आहे. तर जप झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती मनोभावे पुन्हा एकदा देवासमोर मागायची आहे व 4 वाजेपर्यंत ते पान तुम्हाला तिथंच ठेवायचे आहे. 4 वाजता म्हणजे दिवसभरात ते पान तिथे ठेवून संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यावर ते पान आणि अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्या लाल कपड्यामध्ये ते पान बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहे. दिवा आणि ते पान घेऊन तुम्हाला ज्या झाडाचे पान आणलेले आहे तिथे जायचं आहे. जो दिवा आपल्याला सोबत आणलेला आहे तो तिथे गेल्यानंतरच प्रज्वलित करायचा आहे. तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या व त्यानंतर ती आपण पोटलीसोबत आणलेली आहे ती जाड फांदी पाहून त्या झाडाला बांधून द्यायची आहे आणि आपली इच्छा मनोकामना जी काही आपण त्यामध्ये लिहिलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे.
तर असा हा साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ योगावर करायचा आहे। जर तुमच्या घरी सुतक असेल तर हा उपाय चालणार नाही। जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करायचा नाहीये। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।